दिव्या चार चौघींसारखी साधारण मुलगी, पण तिचं आयुष्य चार चौघींपेक्षा वेगळं होतं. दिव्या घरातील मधलं अपत्य. मोठा भाऊ विवेक, धाकटी चंचल. तिघांची नावंही त्यांना शोभेलशीच ठेवलेली जणू. विवेक अगदी धीर गंभीर आणि अंतर्मुख स्वभावाचा. त्याचे काही ठराविक मित्र सोडले तर इतर कुठंही न मिसळणारा, स्वतःच्या अभ्यासात मग्न असणारा. सर्वात धाकटी चंचल. तिच्या पायाला तर सदैव भिंगरी लागलेली. कुठल्याच कामात स्थिरता नाही. जात्याच चंचल स्वभाव तिचा. पण शेंडेफळ म्हणून घरात अति लाडावलेलं कार्ट तीच होती. दिव्या मात्र या दोघांपेक्षा वेगळी होती. ती जशी काही एक वेगळीच दिव्य बुद्धी घेऊन जन्माला आलेली. घरातल्या भिंतींवर विवेकच्या कौतुकाची प्रमाणपत्र आणि चंचलच्या ट्रॉफीज दिमाखात चमकत होत्या. पण दिव्याच्या यशाची पुसटची खूणही त्या घरात नव्हती. एकाच छताखाली रक्ताच्या माणसांसोबत राहत असूनही दिव्या आणि घरच्यांमध्ये एक अदृश्य अशी अभेद्य भिंत उभी होती. दिव्याच्या घरात प्रत्येकाला काही ना काहीतरी कौशल्य अवगत होतं. दिव्याची आजी उत्तम विणकाम करायची. आई सुगरण होती. तिच्या हाताला अप्रतिम चव होती. तर तिचे वडील डॉक्टर होते. दिव्या मात्र या चौकटीत कुठेच बसणारी नव्हती. तिची आई सोडली तर घरात तिच्याशी कोणीच जास्त बोलत नसे. अगदी जेवढ्याच तेवढं बोलून तिला टाळलं जायचं. घरातला प्रत्येक जण स्वतःला एखाद्या राजघराण्यातल्या नवाबासारखा समजायचा. घरात सर्वांना विवेकचा गर्व होता. त्याने बाहेरची कोणतीही महागडी शिकवणी न लावता 10वीला उत्तम गुण मिळवलेले आणि तो थेट मेरिटमध्ये आलेला. चंचल तर स्कॉलरशिपच्या परीक्षेतून संपूर्ण राज्यात पहिली आलेली. तसं भव्य दिव्य कर्तृत्व दिव्याच्या पदरी नव्हतं. दिव्याही कोणत्या तरी क्षेत्रात अशी अव्वल कामगिरी करून दाखवेल या आशेवर तिच्या घरचे डोळे लावून बसले होते. पण दिव्या शालेय परीक्षेत पहिल्या 5 तर काय, पहिल्या 10तही नसायची. तिच्या या सामान्य असण्याने घरच्यांच्या नजरेत तिच्याबद्दलचा आदर पार धुळीला मिळवला होता. कालांतराने विवेक उच्च शिक्षणासाठी परदेशात निघून गेला. चंचलनं तिच्या सौंदर्याच्या आणि चपळतेच्या जोरावर लहान वयातच फिल्म इंडस्ट्रीत खूप मोठं नाव आणि पैसा कमावला. दिव्या फार मोठ्या किंवा जगप्रसिद्ध पातळीवर काही करू शकत नसली तरी ती तिच्या कलेत पूर्णपणे रमलेली असायची. ती तासनतास तिच्या खोलीत रंगांशी खेळत असायची. तिच्या कॅनव्हासवर उमटणारे रंग तिच्या मनातल्या दडपलेल्या भावना आणि वेदना बोलून दाखवायचे. पण दुर्दैवाने त्या घरात तिच्या त्या कलेला काडीचीही किंमत नव्हती. उलट घरातल्या सर्वांच्याच मनात तिच्याबाबत एक नकारात्मक आकसयुक्त दृष्टिकोन तयार झाला होता. ती घरात असूनही नसल्यासारखीच होती. एक दिवस दिव्या शहरातील प्रसिद्ध आणि नामांकित चित्रकाराचं चित्रप्रदर्शन बघण्यासाठी गेलेली. तिथे एकापेक्षा एक सरस, जिवंत आणि अद्भुत चित्र लावली होती. दिव्या त्या भव्य दालनात बराच वेळ रेंगाळली. तेवढ्यात तिला अनामिक भीतीची जाणीव झाली. तिला स्पष्टपणे जाणवलं की त्या गर्दीत तिच्यावर कोणीतरी पाळत ठेवून आहे. तिथे अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा सुरू असूनही दिव्याच्या कपाळावर भीतीपोटी घामाचे थेंब जमा झाले. आजूबाजूला माणसांची गर्दी होती. शेकडो डोळे त्या चित्रांकडे पाहत होते. पण तरीही एक अदृश्य अस्तित्व फक्त आणि फक्त तिच्यावरच आपली तीक्ष्ण नजर खेळवून ठेवत असल्याचा भास इतका तीव्र आणि भयानक होता की तिच्या हातापायांना कंप सुटला. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं, पण तिला रोखून पाहणारं कोणीच दिसलं नाही. ती अत्यंत साशंक, अस्वस्थ आणि भयभीत मनाने कशीबशी तिथून घरी आली. रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. नेहमी वाहनांच्या आणि लोकांच्या गडबडीने गजबजणारा तो मुख्य रस्ता आज सुन्न आणि निर्मनुष्य झाला होता. वारा नेहमीपेक्षा जास्तच बोचरा वाटत होता.
जणू काही काही अघटित घडण्याचे संकेत देत होता. घरात सर्वजण हॉलमध्ये निवांतपणे टीव्ही बघत बसलेले असतानाच अचानक संपूर्ण घराची वीज गेली. दिव्याच्या आईने धावत जाऊन खिडकीबाहेर डोकावून पाहिलं, तर आसपासच्या संपूर्ण परिसरातच सर्व घरांची वीज एका वेळेस गेलेली होती. सगळीकडे दाट काळोख पसरलेला. काळोखातच सर्वांनी जेवणं आटोपली. जेवण आटोपल्यावर दिव्या तिच्या खोलीला लागून असलेल्या गॅलरीत आली. तिने गॅलरीच्या लोखंडी कठड्यावर दोन्ही हातांची घडी घातली आणि किंचित पुढे वाकून ती शांतपणे उभी राहिलेली. रात्रीच्या त्या अंधारात सहज म्हणून तिचं समोरच्या झाडाकडे लक्ष गेलं आणि त्या क्षणी तिच्या काळजाचा ठोका चुकला. समोर झाडाच्या फांदीवर एक अत्यंत शुभ्र पांढऱ्या रंगाचं, मोठ्याल्या बटबट्या डोळ्यांचं गुबगुबीत घुबड आपली मान विचित्र कोनात वळवून थेट तिच्याचकडे रोखून पाहत होतं. त्याचे ते पिवळसर पांढरे डोळे तिच्याकडेच रोखून पाहत होते. जणू काही तिच्या मनातल्या खोल गोपितांचा ठाव घेत होते. कितीतरी वेळ दिव्या संमोहित झाल्यासारखी तशीच उभी होती. तेवढ्यात तिच्या आईने तिला घरातून मोठ्याने आवाज दिला. त्या आवाजाने तिची तंद्री भंगली. आईला प्रतिसाद देऊन तिने अवघ्या काही सेकंदात पुन्हा समोरच्या झाडावर नजर वळवली. परंतु यावेळी तिथे त्या कुट्ट काळोखाखेरीज कोणीही नव्हते. त्या रात्रीपासून तिला अत्यंत चित्रविचित्र आणि भयानक स्वप्ने पडू लागलेली. स्वप्नात कोणीतरी पूर्णपणे अनोळखी, मुखवटे घातलेली माणसं तिला चोहोबाजूंनी घेराव घालून तिचा रस्ता अडवून उभी राहायची. कधी कधी तिला असं दिसायचं की ती एका जुन्या पडक्या चर्चमध्ये किंवा एका अंधाऱ्या गुहेत अडकली आहे, जिथे चोहोबाजूला केवळ काळ्या रंगाच्या मेणबत्त्या जळत आहेत. त्यांचा काळा धूर हवेत पसरला आहे. तिथल्या जुनाट भिंतींवर रक्तासारख्या लाल रंगाने उलटा क्रॉस आणि शिंगे असलेल्या क्रूर सैतानाचे चेहरे काढलेले असायचे. काही काळे बुरके घातलेली अमानुष माणसे, कुठली तरी अघोरी समजण्या पलीकडची भाषा पुटपुटत तिच्या भोवती पेर धरून अकरावेकरारपणे नाचत असायची. कधी तिला दिसायचं की एका जुन्या कोरड्या विहिरीच्या काठावर ती एकटीच उभी आहे आणि अचानक त्या विहिरीच्या पाण्यातून अनेक काळे मांस झडलेले हात वर येत आहेत आणि तिला आत ओढण्यासाठी झोंबत आहेत. त्याचवेळी कोणाच्या तरी अकरावेगळा हसण्याचा आवाज घुमत असायचा, ज्याने तिचे कानठळे बसायचे. तर कधी कधी तिला स्वप्नात स्वतःचे दोन्ही हात रक्ताने पूर्णपणे माखलेले दिसायचे, जणू तिने स्वतःच्याच हाताने कोणाचा तरी क्रूर बळी दिला आहे. त्यापैकी एक स्वप्न तर तिला रोजचंच झालं होतं. एका काळोख्या जागेत मधोमध उजेडाचा मोठा कवडसा पडला आहे. दिव्या मंद पावलं टाकीत त्या प्रकाशझोतात येऊन उभी राहते. आश्चर्य म्हणजे ती पूर्णपणे विवस्त्र असते. अवघ्या काही क्षणात त्या अंधाराला चिरत एक पूर्ण वाढ झालेला अवाढव्य काळा बोकड तिथे हजर होतो. त्याच्या कमरेपासून मानेपर्यंतचा भाग मानवी होता आणि उर्वरित धड बोकडाचं होतं. तो संथ पावलांनी तिच्याजवळ येतो आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या किंकाळ्यांना चिरडून तिचा भोग घेतो. हे सगळंच तिच्या मनाला आणि शरीराला असह्य यातना द्यायचं, आतून ओरबाडून काढायचं. या स्वप्नाची तिला मनस्वी किळस यायची. घामाने डबडबलेल्या अवस्थेत ती जागी व्हायची. ऊर धपापत असायचा, घशाला कोरड पडलेली असायची. ते स्वप्न सुप्तावस्थेत तिला जेवढं अस्वस्थ करायचं, तेवढंच दिवसभर आठवणीत येऊन त्रास द्यायचा. दिवसाची सुरुवातच अभद्र झाल्याने संपूर्ण दिवस खराब जायचा. स्वप्नातला तो बोकड म्हणजे नेमका बोकड होता की माणूस, हेही तिला आठवत नसायचं. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे स्वप्नातून जागे झाल्यावरही तिला त्या बोकडाच्या गरम श्वासाचा तीव्र दुर्गंध जाणवायचा आणि त्याचे ते रक्तासारखे लाल डोळे आठवायचे. वरवर पाहता ते स्वप्न केवळ स्वप्न जरी दिसत असलं तरी तिचं कौमार्य भंग झाल्याच्या वेदनादायी खुणा
तिला झोपेतून जागी झाल्यानंतरही शरीरावर स्पष्टपणे दिसायच्या. ते असह्य वेदना आणि रक्ताळलेल्या खुणा केवळ तिच्या नाजूक शरीरावरच नव्हे तर तिच्या निष्पाप मनावरही खोलवर आघात करत होत्या. ती स्वतःच्या अस्तित्वाच्या, घरच्यांच्या अपेक्षांच्या आणि या अंधाऱ्या स्वप्नांच्या अघोरी चक्रव्यूहात अडकत चालली होती, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता. दिव्या हल्ली फारच अबोल झाली होती. तिने तिच्या मोजक्या मैत्रिणींनाही भेटणं सोडून दिलेलं. याचं कारण होतं तिला सतत होत असलेले भास. तर ती भास राहिले नव्हते, तर एका पाठोपाठ एक घडणाऱ्या गूढ घटनांची साखळी बनली होती. या सगळ्यातून तिला कशावरच लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली. आज वर्गात स्पर्धेचे विषय सांगितले. दिव्यानेही त्यात भाग घेतला. स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारी महत्त्वाची पुस्तकं आणण्यासाठी ती कॉलेजच्या वाचनालयात गेली. वाचनालयाच्या त्या कोपऱ्यात कमालीची शांतता होती. दोन्ही बाजूला असलेल्या पुस्तकांच्या लाकडी मांडणीमधून ती शांतपणे स्वतःला हवी असलेली पुस्तकं शोधत होती. जुन्या पुस्तकांचा एक उग्र वास हवेत रेंगाळत होता. हवी ती पुस्तकं सापडल्यावर दिव्या मागे फिरली. तोच तिच्या मागून काहीतरी खाली पडल्याचा धप असा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने दिव्या दचकली. तिने मागे वळून खाली पाहिलं. मांडणीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक काळ्या रंगाचं जाडसर पुस्तक जमिनीवर पडलेलं होतं. तिने वाकून ते पुस्तक उचललं. त्यावर सोनेरी अक्षरात नाव होतं, द डेव्हिल्स बायबल. ते नाव पाहताच भीतीची थंड लहर तिच्या शरीरभर पसरली. तिने ती पुस्तक रँकमध्ये पुन्हा ठेवून दिलं आणि घाईघाईने तिथून निघून गेली. वाचनालयाच्या काउंटरवर तिने अभ्यासासाठी घेतलेल्या पुस्तकांची नोंद केली आणि ती घरी आली. संपूर्ण रस्त्यावर तिला प्रत्येक वळणावर काही अनोळखी माणसं संशयास्पदरित्या तिला न्याहाळत असल्याचं जाणवलं. त्यांच्या नजरेत एक अनामिक हिंस्रता होती. जणू ते तिच्या येण्याची वाटच पाहत होते. घाबरलेल्या अवस्थेत ती घरी आली. तिच्यासोबत घडणाऱ्या घटना कोणाला तरी सांगाव्यात असं तिला वाटत होतं, पण सांगूनही कोणी विश्वास ठेवला नसता. घरचे लोक तर तसेही तिला गणतीत धरत नव्हते. घरात तिच्याशी नीट बोलणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तिची आई. ती तरी समजून घेईल या उद्देशाने तिने आईला आतापर्यंत तिच्यासोबत घडलेल्या घटना इत्थंभूतपणे सांगितल्या. आई तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही याबाबत ती साशंक होती, पण आईने जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. आई तिच्या जवळ बसली आणि दिव्याचा हात हातात घेऊन म्हणाली, बाळा, तुझ्या जन्माच्या वेळेस फार अशुभ ग्रहयोग जुळून आले होते. तुझी आजी आणि तुझे वडील तर तुला जगूच देणार नव्हते, पण माझ्यातल्या आईला हा अघोरी प्रकार पटणारा नव्हता. मी त्यांना तसं करण्यापासून परावृत्त केलं. काही झालं तरी तू माझी मुलगी होतीस, माझ्या पोटचा गोळा. 9 मास वाढवून हातातोंडाशी आलेला जीव का मी स्वतःहून संपवणार होते? 2-1 सेकंद शांततेत गेल्यावर दिव्या म्हणाली, म्हणजे नक्की काय आई? एवढ्या अभद्र मुहूर्ताला माझा जन्म झालाय की घरच्या सर्वांनी मला इतकी निर्दयी वागणूक द्यावी? आणि त्या मुहूर्ताचे इतके काय दुष्परिणाम आहेत ज्यामुळे हे लोक मला जन्मताच मारायला टपलेले? तुझ्या जन्माच्या वेळी खूप दुर्मिळ असं खग्रास सूर्यग्रहण लागलेलं. दुपारच्या वेळी अचानक सगळीकडे काळोख पसरला होता आणि त्याच वेळी तुझा जन्म झाला. घरात सर्व काळजीत होते, कारण तुझ्या जीवाला धोका होता. पण तू सुखरूप जन्माला आलीस आणि माझा जीव भांड्यात पडला. तुझा जन्म तर सुखरूप झाला, पण त्यानंतर घरावर एकामागोमाग एक संकट येत गेली आणि त्यांना तोंड देता देता तुझ्या वडिलांच्या नाकी नऊ आली.
या संकटांचा संबंध तुझ्याशी आहे हे ते समजून होते. तू समजतेस तितके ते वाईट नाहीत ग, पण यापुढे आणखी काही झेलण्याची त्यांची मनस्थिती नाही आणि परिस्थितीही नाही. विवेक त्याच्या बुद्धीने एवढं शिकला. सचीचं काय ग, ती तर जात्याच हुशार, पण तुला अभ्यासात रस नाही. त्यामुळे बाबांना नेहमी काळजी लागून राहिलेली असते. त्यातून तुझा ओढा कलेकडे असलेला पाहून तर त्यांची पक्की खात्री झाली की भविष्यात तुझं काही होऊ शकत नाही. मी त्यावेळी त्यांचं बोलणं जास्त मनावर घेतलं नाही, पण तू जसजशी मोठी होतेस तसतसं मलाही तुझे सुप्त गुण दिसू लागले. पण इतर सर्वांसारखंच मलाही हेच वाटते की तू सुद्धा कोणत्या तरी एका गोष्टीत नाव कमवावं, प्रतिष्ठा मिळवावी. तुला भविष्यात खूप संकटांचा सामना करावा लागणार आहे. आई बोलता बोलता थांबली. तिचं तपशीलवार बोलणं ऐकून दिव्याला सगळा प्रकार लक्षात आला. पण तरीही घडत असलेल्या विक्षिप्त घटनांचा तिला थांग लागत नव्हता. विचारांच्या तंद्रीतच ती झोपी गेली. वाचनालयातून आणलेली पुस्तकं अजूनही तिच्या दप्तरातच होती. तिने अभ्यासासाठी ती सर्व बाहेर काढली, पण त्या पुस्तकांमध्ये एक अनोळखी पुस्तक होतं जे तिने घेतलेलंच नव्हतं. हे तेच पुस्तक होतं जे वाचनालयात तिला खाली पडलेलं दिसलं होतं. काळ्या रंगाचं जाडसर पुस्तक, द डेव्हिल्स बायबल. क्षणभरासाठी दिव्याचा श्वास अडकला. अंगभर पुन्हा एकदा तोच ओळखीचा थंड शहारा उमटला. हे पुस्तक हेतुपुरस्सर तिच्याकडे येतंय हे तिला कळत होतं, पण नक्की तिच्याकडून काय अपेक्षित होतं त्याला? हे नक्की काय आहे? मी तर हे घेतलेलंच नव्हतं. मग तरी माझ्याकडे कसं परत आलं? सतत होणाऱ्या अनाकलनीय गोष्टींमुळे तिची विचारक्षमता जणू क्षीण झालेली. रागाच्या भरात तिने सर्व पुस्तकं बाजूला सारली. ते काळ्या रंगाचं पुस्तक हलकेच उचललं. त्यावर सोनेरी अक्षरात द डेव्हिल्स बायबल असं लिहिलं होतं. त्यावरच्या सोनेरी अक्षरावर हलकेच हात फिरवला आणि थरथरत्या हाताने ते पुस्तक उघडलं. आतमध्ये पहिल्या पानावर एक आकृती रेखाटली होती. एका समभुज त्रिकोणात एक उघडलेला डोळा दाखवला होता. याचा अर्थ काय असावा? पुढलं पान उघडलं. त्यावर प्राकृत भाषेत काही ओळी लिहिलेल्या. त्या ओळींचा अर्थ होता, अनादी काळापासून सत्य असत्य, देव दानव यांच्या लढाईत उशिरा का होईना पण दानवाचं पर्व आलेलं आहे. अंधार समस्त विश्वाला व्यापून उरलेला आहे. देवाच्या दरबारात तुम्हाला तुमच्या इच्छांचा त्याग करावा लागतो आणि एकमेव सैतानच आहे जो तुमच्या सर्व इच्छा तुम्हाला हव्या तशा पूर्ण करून देतो. आयुष्य ही मानवाला मिळालेली अत्युच्च देणगी आहे. तिचा पुरेपूर वापर करण्याचा हक्क त्याला आहे. तो हक्क मिळवण्याची पहिली पायरी इथूनच सुरू होते. दिव्याने पान उलटले. पुढल्या पानावर दुसरे चित्र होते, जे खूपच जुनं आणि पौराणिक काळातलं वाटत होतं. एका भव्य आसनावर मानवरूपी बोकड बसला होता. त्याचं धड माणसाचं होतं, पण शिर बोकडाचं होतं. हात माणसाचे, पण पाय बोकडाचे होते. त्याला स्तन देखील होते. त्यानं त्याचा डावा हात आसनावर ठेवलेला, तर उजवा हात कोपरात दुमडून उंचावला होता. हा तर तोच होता जो मला स्वप्नात दिसायचा. तिने त्याला ओळखलं, पण त्या पुस्तकाच्या मायापाशात ती ओढली जात होती. मनात नसतानाही तिच्या हातून पुस्तकाचं पान उलटलं गेलं. पुढचं संपूर्ण पुस्तक आता प्रमाण भाषेत लिहिलेलं होतं. नेहमीपेक्षा बरंचसं विक्षिप्त आणि उलट तत्वाचं होतं. पवित्र बायबलच्या नियमांना उलट करून जणू ते लिहिलं होतं. यात येशूच्या नावाचा कुठेच उल्लेख नव्हता. त्या जागी उघड उघड सैटन म्हणजे सैतान असा उल्लेख केलेला. तासाभरातच तिने ते 300 पानी पुस्तक आधाशासारखं वाचून काढलं. पुस्तकाचा शेवट येईपर्यंत दिव्या झपाटल्यागत ते पुस्तक वाचत होती. पुस्तकात टप्प्याटप्प्याने सैतानी चिन्ह आणि त्यांच्या गूढ तंत्रविधींची चित्र दिली होती.
दिव्याला आता या सगळ्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर तिला तिच्या शरीरात एक वेगळी शक्ती संचारल्याचा भास होऊ लागलेला. तिच्या चेहऱ्यावर आतापर्यंत कधीही न पाहिलेलं गूढ हसू होतं आणि डोळ्यात एक वेगळीच चमक आलेली होती. इतक्यात तिच्या खोलीचं टाट कोणीतरी जोरजोरात ठोठावलं. दिव्या दचकून भानावर आली. तिची तंद्री भंग पावली. तिनं बेडवरची सर्व पुस्तकं आवरली आणि दार उघडलं. दारात तिची आई उभी होती. काहीशा त्रासिकपणेच ती खोलीत शिरली. दिव्या, अगं कधीपासून आवाज देते तुला? काय करत होतीस? मगाशी दिव्याने स्वतःच्या तिरस्काराची कथा ऐकल्यावर स्वतःला काही नुकसान तर पोचवलं नसेल याची भीती आईला होती. आई, तू समजते तसं काहीही नाही. मी माझ्या अभ्यासाची पुस्तकं वाचत होते. दिव्या अशा शब्दात बोलली की जसं काही तिला आईच्या मनातले विचार आधीच कळले असावे. एवढी गुंग झालेली की झोपलेली? हा? आईनं थट्टेच्या स्वरात विचारलं आणि बेडवर पडलेली पुस्तकं हातात घेऊन निहाळू लागली. तोच एक काळ्या रंगाचं पुस्तक तिला दिसलं. नेमकं तिने ते उचललं आणि चाळू लागली. आता आई नाही नाही ते प्रश्न विचारणार हे समजून दिव्या मनातून घाबरली. आईने पुस्तक हातात घेतले. पुस्तकावर मागे पुढे कुठेही कसलेही नाव नव्हते. आतली पानं उलटून पाहिली तर आकृत्या आणि चित्र गायब झालेली. प्राकृत भाषा कुठल्याशा अगम्य भाषेत बदललेली. दिव्या, अगं हे कसलं पुस्तक? माहीत नाही. वाचनालयाच्या पुस्तकांसोबत आलंय. उद्या परत कळणारे मी ते, दिव्याने खुलासा केला. आई निघून जाताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. घाईघाईने दार लावलं आणि ते काळं पुस्तक चाळलं. आतमधील सर्व मजकूर, चित्र आणि चिन्हांसकट प्राकृत भाषेत अगदी पूर्वीसारखाच लिहिलेला होता. इतकंच नव्हे तर त्यावरचं सोनेरी नाव जसंच्या तसं उमटलेलं.